सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनने सायलीला बेडरूममध्ये आणलेले असते आणि सायलीला खूप थंडी वाजत असते. तेवढ्यात आता अर्जुन कपाटातून चादर काढून सायलीला देतो. त्यानंतर आता अर्जुन सायलीचा ताप चेक करतो आणि ताप नसल्याचे बोलतो. अर्जुन म्हणतो की तुम्हाला अजूनही थंडी वाजते का? थांबा, मी तुम्हाला ब्लँकेट देतो. तेवढ्यात लगेच वेटर हे चहा घेऊन येतो. तर अर्जुन हा तो चहाचा कप सायलीला देत म्हणतो की चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालं होतं तिथे स्विमिंग पूलमध्ये, तुम्ही कसा पडलात, तुमचा बॅलन्स गेला होता का? सायली म्हणते की मी सुद्धा तुमच्याकडे यायलाच निघले होते, पण मी तिथे थांबले असताना मला वाटतं मला कुणाचा तरी धक्का लागला आणि मग मी स्विमिंग पूलमध्ये पडले. तेव्हा विचार करत अर्जुन म्हणतो की चुकून धक्का लागला आणि मग तुम्ही त्या धक्क्याने स्विमिंग पूलमध्ये पडलात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही चहा घ्या, मी तुमच्यासाठी सूप मागवतो. तर सायली म्हणते चहा घेते मी, तुम्ही नका एवढी काळजी करू माझ्यासाठी. तर आता इकडे सायली कॉटवर झोपलेली असताना आपण स्विमिंग पूलमध्ये कसं पडलो हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता सुभेदारांच्या घरी पूर्णाईसोबत सगळेजण जेवत असताना हळूच अस्मिता म्हणते की पण ट्रिप बीप सगळ्याच्या नशिबात नसतं ना, त्याला नशीबच लागतं. तेव्हा लगेचच पूर्णाजी म्हणते की म्हणजे? तेवढ्यात कल्पना म्हणते की अस्मिता तुला काही हवंय का? आणि पूर्णाई तुम्ही गुलाबजाम घ्या ना. तर पूर्णाजी म्हणते की हां घेते घेते. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की कल्पना मी मागापासून आल्यापासून बघते अर्जुन कुठे दिसला नाही ग, ऑफिसला गेलाय का तो? पूर्णाजी म्हणते की आणि ती मुलगी सुद्धा स्वयंपाकघरात लुडबुड करताना दिसली नाही मला अजून. अस्मिता म्हणते की पूर्णाई तुला अजून माहितीच नाहीये का? हां बरोबर आहे, तू नव्हती ना इथे. तर अस्मिता म्हणते की अगं ते माथेरानला गेलेत हनीमूनला. तेव्हा पूर्णाजीला मोठा धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते की प्रताप कल्पना हे सर्व खरं आहे का? तर दोघेही गप्प बसतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुमच्या गप्प राहण्यातच मला उत्तर मिळालंय. पूर्णाजी म्हणते की त्यांनी मनमानी करायचं ठरवलं आणि तुम्ही करू दिलीत का? तर कल्पना म्हणते की त्यांनी नाही ठरवलं, मीच ठरवलं. तेव्हा पूर्णाईला मोठा धक्का बसतो. त्यांना एकमेकांबद्दल वेळ स्पेंड करता यावा म्हणून मीच त्यांना माथेरानचं बुकिंग करून दिल्याचे कल्पना पूर्णाजीला बोलताच पूर्णाजीला तिसरा मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते की कसं आहे ना पूर्णाजी, त्यांचं लग्न अशा परिस्थितीत झालं की त्यांना हनीमूनला जाण्याचा प्रसंगच नाही आला. अस्मिता म्हणते की पण पूर्णाजीने त्यांचं लग्न अजून ॲक्सेप्टच केलं नाही ना. तर अश्विन म्हणतो की याचा अर्थ त्यांचं लग्न झालं नाही असा होत नाही ना. अश्विन म्हणतो की पूर्णाजी तूच सांग बरं, मम्माचं काय चुकलं यामध्ये? पूर्णाजी म्हणते की आता तुझ्या मम्मांनीच ठरवलं तर मी काय बोलणार. अस्मिता म्हणते की पूर्णाई असं कसं, ती तुझी सासू आहे का तू? तर कल्पना म्हणते की जिथे तुझा संबंध नाही ना अस्मिता तिथे बोलू नकोस तू. प्रताप म्हणतो की पूर्णाई बऱ्याच दिवसानंतर आली तेव्हा तिला शांतपणे जेवू दे आणि प्रताप पूर्णाईला जेवायला सांगतो. तर आता इकडे हॉलमध्ये येऊन अर्जुन हा विचार करत असतो की मिस सायलीला कसं खुश करावं. तेवढ्यात तिथे दोन माणसे बसलेली असताना त्यांच्या हातातून एक कागद पडतो आणि अर्जुनच्या धक्क्याने तो कागद लगेचच अर्जुन उचलून घेतो आणि म्हणतो की हे काय आहे? आणि त्यामध्ये माथेरानच्या अवतीभवतीचे फेमस पॉईंट असतात. ते बघून ते माणसे म्हणतात हो इथे माथेरानच्या सौंदर्याचे फेमस पॉईंट आहेत हे. आणि लगेचच अर्जुनच्या डोक्यात सायलीला माथेरान फिरवण्याचा विचार येतो. अर्जुन सायलीकडे येत म्हणतो की चला सायली तुम्ही पटकन रेडी व्हा, आपण बाहेर साईट सीइंगसाठी चाललोय. इकडे आता तन्वी तिच्या बेडरूममध्ये बसलेली असताना तिला अस्मिताचा फोन येतो आणि अस्मिता म्हणते की अगं तू काय त्या माथेरानमध्ये टाइमपास करत बसली का काय, एक सुद्धा फोन नाही केलास तू. तर तन्वी विचार करते की मी काय हिची नोकर वाटली का हिला? श्वास घेतला की हिला सांगायचं. नाटक करत तन्वी म्हणते की अर्जुन सायलीच्या मागावर जायचं होतं ना, मग मी विसरूनच गेले आणि मी करणार होते तुला कॉल. अस्मिता म्हणते ठीक आहे, काही हाती लागलं का? तन्वी म्हणते मी लक्ष ठेवून आहेच, पण ते खोटे नवरा बायको आहेत हे पुरावे मिळणे जरा अवघडच आहे. तन्वी म्हणते की ती खरे नवरा बायको असण्याचं एवढं नाटक करतात एखाद्याला वाटेल की ते खरंच नवरा बायको आहेत की काय. तन्वीला अस्मिता म्हणते की अगं तू काहीतरी कर, माझंच चुकलं, मी तुझ्यासोबत यायला पाहिजे होतं, तू त्यांचं खरं नातं समोर आण. तर आता इकडे अर्जुन आणि सायली फिरायला आलेले असतात. तेवढ्यात कुसुमताई सायलीला फोन करते. तेव्हा सायली म्हणते कुसुमताई मी ठीक आहे. तर कुसुम म्हणते की मला वरवर उत्तरं देऊ नकोस सायली आणि पानं पुसू नकोस, मी कशाबद्दल बोलते ना तुला चांगलंच माहीत आहे. कुसुमताई म्हणते की माथेरानचं वातावरण खूप गार आहे ना, त्यात जर एखाद्याचा तोल सुटला तर मग काही खरं नाही सायली. कुसुम म्हणते की काही जरी नाही तर मग तुझा आवाज एवढ्या घाबरल्यागत काय येतोय, सर्व काही ठीक आहे ना तिकडे सायली. सायली म्हणते की कुसुमताई हे हॉटेल बाबांच्या मित्राचं आहे ना, म्हणून आम्हाला थोडं जपून राहावं लागतं. तुझ्या डोक्यात जो विचार आहे ना तो ताबडतोब थांबव कुसुमताई.
इकडे आता साक्षी चैतन्याच्या रूममध्ये नेल पॉलिश लावत असते. तेवढ्यात चैतन्य हा साक्षीला कॉफी घेऊन येतो. साक्षी म्हणते की मी नेल पॉलिश लावते, ठेव तिथे. तर चैतन्य प्रेमाने साक्षीला त्याच्या हाताने कॉफी पाजू लागतो. साक्षी म्हणते की केस मागे घे माझे. तर आता चैतन्य साक्षीचे केस मागे घेतो आणि लगेच साक्षी चैतन्याला अजून दुसरं काम सांगते. तर चैतन्य आता गुलामासारखा साक्षीसमोर वाकलेला असतो. साक्षी म्हणते की अरे ऐक ना, ती कॉफी तू ठेवून दे, मला खूप भूक लागली आहे, तू प्लीज मला काहीतरी खायला दे. तर चैतन्य म्हणतो हो हो. आणि चैतन्य जेवण आणायला जातो. तर साक्षी म्हणते की कसा झाला माझा चोरू का गुलाम. इकडे आता सायली ही रस्त्याने जात असताना एक माणूस म्हणतो घोड्यावर जायचंय का. तर सायली म्हणते नाही नाही दादा. आणि सायली इकडे तिकडे बघते तेव्हा अर्जुन तिथे नसता. तर लगेच सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही कुठे गेलात. आणि सायली आता अर्जुनला इकडे तिकडे शोधू लागते. तर लगेचच आता पाठीमागून अर्जुन हा घोडा घेऊन येतो आणि म्हणतो की आज मी घोड्यावरून अख्खं माथेरान फिरवणार आहे सायली तुम्हाला. सायली म्हणते की मला नाही फिरायचं आणि आज तर तुमचा उत्साह खूप वाढला आहे. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका. सायली म्हणते की मधुचंद्रासाठी तुम्ही आले, मग घरी कशाला नाटकं करायची. अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला फ्रेंड्स मून मध्ये घेऊन आलोय आणि बघा बघा माथेरान किती सुंदर आहे सायली. अर्जुन म्हणतो की ही शांतता, इथली नेचर, इथली माणसे बघा बघा किती सुंदर आहे. अर्जुन म्हणतो की ॲज अ फ्रेंड आपण एन्जॉय करू शकतो ना. तर सायली म्हणते की नाही मला भीती वाटते. तर अर्जुन म्हणतो की चला सायली घोडा रेडी आहे. तेव्हा लगेच सायली म्हणते की म्हणजे आपण दोघं एका घोड्यावर. नाही नाही अजिबात जमणार नाही अर्जुन सर. आणि त्यानंतर अर्जुन आता त्याच्या हुशारीने सायलीला म्हणतो की सायली अहो आमचा रोजगार का बुडावता, घोडा तुमची वाट बघतोय चला ना. तर आता सायलीला हसू येते. त्यानंतर आता प्रेमाने अर्जुन सायलीला घोड्यावर बसवतो आणि अख्खं माथेरान आता अर्जुन हा सायलीला दाखवत असतो. निसर्गाच्या सानिध्यातले प्रत्येक पॉईंट्स आता अर्जुन हा सायलीच्या नजरेखालून घालत असतो आणि सायलीसुद्धा त्या माथेरानच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत फिरत असते. त्यानंतर आता सायली नदीकाठी येते. तर अर्जुन आता सायलीचे मस्त फोटो सेशन करतो. सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते. अर्जुन म्हणतो की मिस सायली कसे वाटले तुम्हाला माथेरान. आणि त्यानंतर लगेचच दूरवरचे भयानक जंगल आणि त्या जंगलातून जात असलेल्या नदीचे ते सौंदर्य बघतात सायली ही खूप खुश झालेली असते. त्याच वेळेस आता तन्वी अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत तिथे आलेली असते आणि एका झुडपाच्या आड उभी राहून तन्वी आता अर्जुन सायली काय करतात ते बघत असते. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघेही नदीकाठी फिरायला येतात. तर सायलीने एका दगडावर पाय ठेवलेला असतो आणि सायली त्या दगडावरती पाय ठेवून निसर्ग बघत असते. तर तेवढ्यात सायलीच्या दगडावरून पाय घसरतो आणि सायली पडू लागते. पण ताबडतोब पाठीमागून अर्जुन तिथे येत सायलीला धरतो आणि आता अर्जुन हा पुन्हा सायलीला वाचवतो. तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.